मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, पुन्हा आपण आज एक ETF निवडलेला आहे। त्या ETFचं आपण या ठिकाणी आता टेक्निकल ॲनालिसिस करणार आणि त्या ETFचं नाव आहे ITBIZ। ITBIZचं आपण टेक्निकल ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहोत। कोणत्या महत्त्वाच्या लेवल ETFमध्ये असणार, किती टार्गेट आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये मिळू शकतात, त्याविषयीची सर्व चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करत जाऊ नका। व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायचा असतो। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन म्हणजे व्हिडिओला जर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं त्यावरती पण तुम्ही क्लिक करायचं आहे, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाणार। त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनला पण नक्की हिट करायचं आहे। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आज आपण निवडलेला ETF जो आहे ITBIZ। ITBIZचे आपण या ठिकाणी आता ॲनालिसिस करणार। ॲनालिसिस चालू करण्या अगोदर तुम्ही पण यावरती अभ्यास करायचा आहे। तसं मी डिस्क्लेमर देत असतो। लेवल असतात काही महत्त्वाच्या, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करत चला, ट्रेंड बघत चला, सर्व गोष्टी बघून तुम्ही त्या ठिकाणी बाईंग सेलिंग करायची असते। आणि ही गोष्ट मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत पण असतो, समजलं? तर मग ह्या ITBIZचं ॲनालिसिस आज आपण करणार। तर मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण बघितलेलं होतं, जो क्लोज आला ETFचा तो क्लोज आलेला होता 38.54 वरती। ITBIZचा क्लोज आला 38.54 वरती। आणि एकाच दिवसामध्ये मी ही गोष्ट प्रत्येक वेळेला सांगतो बघा तुम्हाला, की ETFमध्ये पण चांगलं प्रॉफिट बनवता येत असतं। ठीक आहे, आपण जी स्ट्रॅटेजी तयार केली, तुम्ही व्हिडिओ बघा, ज्यांनी बघितलेलं नसेल प्लेलिस्टमध्ये जायचं, ETFच्या स्ट्रॅटेजी त्या बघायच्या। 2 स्ट्रॅटेजी आहे, व्हिडिओ मोठे आहेत, कंटाळा येईल थोडा बघण्यासाठी, पण नॉलेज चांगलं मिळेल त्यातून। ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल। एकाच दिवसामध्ये 5% प्रॉफिट होतं। तुम्ही सर्वांनी बघितलेलं पण असेल, आपल्या मार्केटला वरती घेऊन जाण्यासाठी कोणत्या इंडेक्सने जास्त सपोर्ट केलेला होता? IT इंडेक्स। IT इंडेक्सने सपोर्ट केलेला होता। इंडेक्स 5% वरती होता। इंडेक्स जर वरती जातोय तर ETF पण वरती जाणारच आणि ETFमध्ये प्रॉफिट मिळणारच। मग तुम्ही सांगा, एकाच दिवसामध्ये 5% प्रॉफिट कमी झालं आहे का? खूप जास्त प्रॉफिट आहे। आपल्या स्ट्रॅटेजीनुसार जर तुम्ही टप्प्याटप्प्यांमध्ये ॲक्युम्युलेशन करत गेले, सेलिंग करत गेले, पुन्हा कलेक्शन करत गेले, पुन्हा ETFला बाय करत गेले, तर त्या ठिकाणी प्रॉफिट नक्की बनणारच, तुमचं प्रॉफिट बनणारच। काही वेळेला असं पण होऊ शकतं, तुमचा कालावधी जाऊ शकतो की एखाद महिना पण तुम्हाला ETFला होल्ड करावं लागू शकतं। जर एखादा इंडेक्स आहे तो एखाद महिना साईडवेज गेला किंवा थोडंसं करेक्शन त्याच्यामध्ये झालं तर थांबावं लागू शकतं। नाहीतर काही जणांचं काय असतं, निगेटिव्ह जातात ताबडतोब। पॉझिटिव्ह विचार नसतात त्यांचे, निगेटिव्ह विचार असतात, की हे म्हणतात ना की प्रत्येक वेळेला प्रॉफिट होईल। मग मला तुम्ही सांगा, इंडेक्स जर खाली आला तर तुम्हाला कसं प्रॉफिट होणार? शक्य आहे का? नाही। निगेटिव्ह जायचं नसतं, प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह घेऊन जाऊ नका। प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रॉफिट होईल असं पण नाही। स्टॉक मार्केटमध्ये थांबावं लागतं, तेवढा संयम तुमच्यामध्ये पाहिजे। पण संयम पाहिजे तर पैसा बनेल। तुम्ही घाई केली, तुम्हाला झटपट पैसा बनवायचा, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करणार, मोठा लॉस करून बसाल। ठीक आहे, आणि आजकालच्या लोकांना फक्त आवडतं ऑप्शन ट्रेडिंग, बाकीचा विषय नको। एखादा स्टॉक असेल त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायची ते आवडत नाही। ETF म्हटले, ETFमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची आवडत नाही। पण ऑप्शन म्हटलं की ते ताजे होऊन जातात ताबडतोब, त्यांचे चेहरे खुलून जातात ऑप्शन ट्रेडिंग म्हटल्यावरती, आणि तेच जास्त लॉस करून बसतात। तुम्ही निगेटिव्ह नका घेऊ प्रत्येक गोष्टीला, पॉझिटिव्ह साईडने जाण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे, मग इथे बघा 5% रिटर्न तुम्हाला एकाच दिवसामध्ये ITBIZने दिले, ज्यांच्याकडे होल्ड असतील। माझ्या स्वतःजवळ मी होल्ड केलेले अजून पण, आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये IT सेक्टर अजून वरती जाऊ शकतं। कारण की बाकीचे इंडेक्स मी लाईव्हवरती पण तुम्हाला या गोष्टी सांगतो बघा, IT इंडेक्समध्ये स्कोप आहे। बाकीचे इंडेक्स बघा, निफ्टी बँक, निफ्टी मिड कॅप, निफ्टी स्मॉल कॅप, सेन्सेक्स, सर्व इंडायसेस त्यांनी नवीन ऑल टाईम हाय बनवले आपले, पण ITने नाही बनवलं। IT इंडेक्स जो आहे त्याने आपला नवीन ऑल टाईम हाय बनवला नाही, अजून त्याच्याजवळ स्कोप आहे। त्या ठिकाणी मला वाटतं की तो ETF अजून वरती जाऊ शकतो, संभावना आहे। मी तर पुढचं टार्गेट याच्यामध्ये पकडून चाललेलं आहे 45 रुपयांपर्यंत। मग तुम्ही म्हणणार ते काय 1-2 दिवसात येईल का? नाही, 1-2 दिवसात येणार नाही, काही महिने पण त्याच्यामध्ये जाऊ शकतात। पण येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला हा जो ETF आहे 40 रुपयांचे लेवल क्रॉस करताना दिसेल, आणि 45 रुपये पण येऊन जाणार लेवल आहे, समजलं? आता ETFमध्ये एक चांगला सपोर्ट जो बनलेला आहे तो 35 रुपयांची लेवल आहे, 35 ते 36 रुपयांची लेवल। हा एक झोन दिसतोय बघा,
ई टी एफमध्ये ह्या लेवलपासून करेक्शन झालं होतं. इथेच ई टी एफने ब्रेकआउट पण दिला होता. ही दिसते लेवल तुम्हाला, ही लेवल थोडंसं करेक्शन झालं आणि इथे कन्सोलिडेशनमध्ये गेल्यानंतर एक बाईंग झाली, ताबडतोब मोठी बाईंग झाली. कमी नाही बाईंग, मी तुम्हाला NSEच्या वेबसाईटवरती घेऊन जाणार, प्रूफसहित दाखवून देणार की व्हॉल्यूम किती होतं त्या दिवशी, व्हॉल्यूम कसं वाढत होतं ते व्हॉल्यूम पण मी तुम्हाला दाखवून देणार. बरोबर आहे, ही लेवल सपोर्ट आहे. आता कोणाला जर ETF बाय करायचं आहे, आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण कुठेही बाय करू शकतो. फक्त तुमचं डिसिप्लिन खूप या ठिकाणी मॅटर करत असतं. तुम्ही काय करतात की जर मला ETF आत्ता बाय करायचं आहे, करंट मार्केट प्राईजला ETFला बाय करायचं आहे, तुम्ही काय करतात, ETF 1% खाली नाही येत तर लगेच ताबडतोब त्याच्यामध्ये ॲव्हरेज करतात. ते एकतर चुकीचं असतं. एकतर तुम्ही ETFला टॉपला बाय करतायत, त्यामुळे त्याचं डिसिप्लिन असलं पाहिजे. मग तुमचं काय, जे व्हॉलेटाईल ETF असतात, जसं सिल्वर बीज झालं, बँक निफ्टी बीज झालं, बँक बीज झालं, IT बीज झालं, PSU बँक बीज झालं, यांच्यामध्ये करेक्शन थोडं जास्त होऊ द्यायचं आहे. 4 ते 5% करेक्शन आपण यामध्ये होऊ दिलं पाहिजे. 4 ते 5% करेक्शन. मग त्यांच्यामध्ये एकतर ॲव्हरेज करा किंवा दुसऱ्या डिमॅटमध्ये तुम्ही बाईंग करा, तेव्हा आपण त्यामध्ये बाईंग करू शकतो. जे व्हॉलेटाईल असतात, जे स्मूथ चालतात, जसं निफ्टी इंडेक्स झाला, हा स्मूथ चालतो, त्याच्यामध्ये मग 3% अपसाईड किंवा डाऊनसाईड. जे जास्त व्हॉलेटाईल असतात त्यांच्या 4% 5% पकडून चालायचं. त्यानुसार मग आपण बाईंग सेलिंग करायची. त्यांच्यामध्ये डिसिप्लिन तुटू द्यायचं नाही. तुमचा डिसिप्लिन तुटला, तुमचा एकाच वेळेला पैसा लागून जातो, पैसा गुंतला आणि तो ETF जर साईडवेज झाला, थोडं करेक्शन झालं त्यांच्यामध्ये, मग तुमच्याजवळ पैसाच नसतो. त्यामुळे आपला डिसिप्लिन तुटू द्यायचा नसतो. म्हणजे ETFसाठी आता जो सपोर्ट आहे, एक स्ट्रॉंग सपोर्ट 35 ते 36 रुपयांची लेवल ETFसाठी सपोर्टचं काम करणार. आणि ETF वरतीच जातो आहे. IT मध्ये मला पण वाटतं आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये चांगलं टार्गेट मिळू शकतं अजून पण. आता न्यूज ज्या असतात, IT सेक्टरमध्ये खूप न्यूज येतात, त्याचा परिणाम पण इकडे होत असतो IT सेक्टरवरती. अमेरिकेचं इंडेक्स नॅसडॅक तिकडे सेलिंग झाली की इकडे IT सेक्टर पण आपलं निगेटिव्ह होत असतं, त्याचा परिणाम इकडे होत असतो. ETF आपल्याला इथे दिसतो आहे, काही निगेटिव्ह न्यूज आली तर तो खाली पण येणार, खाली पण येऊ शकतो तो ETF. मला ॲक्युम्युलेशन तुमचं झालं पाहिजे डिसिप्लिननुसार. समजलं, सपोर्ट तर हीच लेवल असणार आहे, तुम्हाला इथे नाही बाय करायचं. पण समजा येणाऱ्या दिवसांमध्ये झाली सेलिंग त्याच्यामध्ये आणि ETF आला 36 रुपये किंवा 35 रुपयाच्या लेवलच्या आसपास, मग तिथे आपली बाईंग झाली पाहिजे. इथं तुम्ही परफेक्ट एका सपोर्टला ETFला बाय करू शकतात. ट्रेंड बघितला पॉझिटिव्ह याच्यामध्ये तुम्हाला समजेल. मी चार्टला थोडं छोटं करतो, तुम्हाला दिसेल. हे बघा, ETF कंटिन्युअसली वरती जातो आहे, या ट्रेंड लाईनला फॉलो करतो. इथे बघा, ही जी ट्रेंड लाईन दिसते याला फॉलो करतो आहे. आलं करेक्शन याच्यामध्ये तर पहिला सपोर्ट 35 रुपये, मोठा सपोर्ट 35 रुपयाचा असणार, हीच लेवल ज्या ठिकाणी ब्रेकआउट दिला होता ETFने. आणि आला तर पुन्हा ट्रेंड लाईनच्या आसपास येऊ शकतो, म्हणजे जवळजवळ 34 रुपयांच्या आसपास येऊ शकतो ETF. तिथून बाउन्स घेऊ शकतो, पुन्हा वरती जाऊ शकतो. हे जे स्ट्रक्चर बनत जात आहे तुम्हाला दिसेलच इथं, हे स्ट्रक्चर आला तर इथे बाउन्स घेऊन पुन्हा तो वरती जाऊ शकतो, इथे सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो. मग या ठिकाणी तुम्ही ETFला बाय केला पाहिजे. समजा या ट्रेंड लाईनचा पण ब्रेकडाऊन दिला, शेवटी मार्केट आहे बघा, व्हायला काही पण होऊ शकतं. मग हे मोठं करेक्शन असेल ETFमध्ये, मग आपल्यासाठी सपोर्ट 32 रुपये. मला तर वाटतं एवढा तर येणार नाही खाली, पण आला तर मग ही संधी तर आपण गमवायलाच नको. इथे हे मोठं करेक्शन असेल, किती असणार आपण याचं कॅल्क्युलेशन करू. मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगत असतो की याच्यामध्ये किती टॉपपासून करेक्शन होऊ शकतं, करंट मार्केट प्राईजपासून किती करेक्शन होऊ शकतं आपण बघूया. आता हे खूप मोठं करेक्शन झालं, 17% करेक्शन. तुम्हाला वाटतंय का 17% ETF खाली येऊ शकतो? शक्यच नाही आहे, एवढा नाही खाली येऊ शकत, एवढा खाली येऊ शकत नाही. आणि आपण वाढ जर पाहत बसलो तर तो 45-50 पर्यंत निघून जाणार, लक्षात घ्या तुम्ही. हे स्टॉक मार्केटमध्ये होत असतं, ठीक आहे. एवढं तर करेक्शन होणार नाही, पण थोडं करेक्शन झालं, थोडा डिस्काउंटमध्ये जर आपल्याला ETF मिळाला, मग आपण तिथे ॲक्युम्युलेशन केलं पाहिजे, ETFला बाय केलं पाहिजे. आता ही जी लेवल आहे इथपर्यंत मी तुम्हाला जो सपोर्ट सांगितला 35 रुपयांच्या आसपास, तर हे करेक्शन मग जवळजवळ 8% करेक्शन होतं आहे, करंट मार्केट प्राईजपासून 8% करेक्शन. समजा इथे थोडी प्रॉफिट बुकिंग आली किंवा इंडेक्स पुन्हा जर खाली आला 7-8%, मग तिथे पण तुम्ही त्या ठिकाणी पण आपण ETFला बाय करू शकतो. 35 रुपयांच्या आसपास आपण ETFला बाय करू शकतो. आत्ता करंट मार्केट प्राईज आहे 38.54, ही ETFची प्राईज आहे आत्ता. समजलं, ETF वरतीच जातो आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये हा रेजिस्टन्स आहे 39 रुपयाचा, तो पण पार होताना आपल्याला दिसेल. आणि मी तुम्हाला पुढचे टार्गेट तर सांगितलेलंच ETFमध्ये की मला तर वाटतं आहे काही महिन्यांमध्ये
दिवस तर नाही सांगत, काही महिन्यांमध्ये ई टी एफच्या लेवल आपल्याला मिळू शकतात 45 रुपयांपर्यंत. परफेक्टली जाईल असं जाणार नाही तो. थोडं प्रॉफिट बुकिंग पण त्यामध्ये येत जाणार, थोडं खाली, थोडं रिट्रेसमेंट पण मार्केटमध्ये येतच असतं. ते रिट्रेसमेंट येऊन तो वरती जाऊ शकतो 45 रुपयांपर्यंत. खाली एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करेल 31-32 रुपयांची लेवल, ही लेवल. ठीक आहे. याच्या खाली जर मग स्लिप झाला तर मग तो निगेटिव्ह होऊ शकतो, कारण की हा जो वेळ घाललेला इथे, हे बघा, तुम्ही चार्टला व्यवस्थित बघायचं असतं. चार्ट ट्रेडिंग त्यासाठी महत्त्वाचे असते. किती दिवस ई टी एफने ह्याच रेंजमध्ये वेळ घालवलेला आहे बघा, हे दिसतं आहे तुम्हाला ह्या रेंजमध्ये. इथे बघा, प्रत्येक वेळेला या झोनमध्ये यायचा, सेलिंग यायची. आता इथून बाहेर निघालेला आहे तो, इथून बाहेर निघालेला आहे. तर इथं आपल्याला मिळणारं टार्गेट जे असेल ना, चांगलं असेल. कोणताही स्टॉक असू द्या, इंडेक्स असू द्या, जेव्हा तो एका झोनमधून बाहेर निघतो टार्गेट चांगला देत असतो. ठीक आहे. आणि मी तुम्हाला बहुतेक वेळेला असे स्ट्रक्चर दाखवलेले आहे. ठीक आहे. तुम्ही पण बघतात की जेव्हा स्टॉक एका रेंजमधून बाहेर निघत असतो किंवा इंडेक्स किंवा ई टी एफ, तो आपल्याला टार्गेट चांगले देऊन जात असतो. इथे पण बघा, खूप वेळ ह्या झोनमध्ये घालवलेला आहे ई टी एफने. 35 रुपये, 39 रुपये हा झोन बघा, खूप दिवस घालवले याच्यामध्ये. याच्यातून बाहेर पडला तर तो वरती टार्गेट चांगला आपल्याला देऊ शकतो. आपण करंट मार्केट प्राईजला बाय केलं, याच्यामध्ये 4-5% करेक्शन येत असेल तर मग आपण फ्रेश बाईंग केली पाहिजे, नाहीतर करायची नसते. आपली पोझिशन तशीच असणार. इथून 4-5% वरती गेला, प्रॉफिट बुकिंग आपण केलंच पाहिजे, कारण की स्टॉक मार्केटमध्ये सांगता येत नाही केव्हा काही होऊ शकतं. आपण प्रॉफिट बुक करत राहिलं पाहिजे. समजलं. तर या ई टी एफच्या लेवल होते. आता मी तुम्हाला याच्यामध्ये असलेलं व्हॉल्यूम दाखवून देतो. व्हॉल्यूम किती होतं मागच्या सेशनमध्ये, आणि त्याचा हिस्टॉरिकल डाटा पण बघू आपण. मागच्या काही दिवसांपासून ई टी एफमध्ये किती व्हॉल्यूम आहे, त्यासाठी जाऊ आपण एन एस सीच्या वेबसाईटवरती. हे बघा, मागचं जे सेशन झालं त्याच्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम जे होतं आय टी बीजमध्ये 1 नंबरलाच आहे बघा. 2,34,89,935 एवढं व्हॉल्यूम होतं. म्हणजे काय, पैसा लागलेला आहे, मोठा पैसा या ठिकाणी लागलेला आहे. व्हॉल्यूम जास्त होतं याच्यामध्ये. 4.90 म्हणजे जवळजवळ 5 ई टी एफवरती होता. त्यानंतर गोल्ड बीज याच्यामध्ये पण बघा, व्हॉल्यूम चांगलं होतं 1 करोडचं. निफ्टी बीजमध्ये 38 लाखांचं होतं, आणि सिल्वर बीजमध्ये 32,90,000चं व्हॉल्यूम होतं. म्हणजे आय टी बीजमध्ये पण चांगलं व्हॉल्यूम दिसतं आहे. 2,34,00,000 म्हणजे खूप झाले. समजलं. व्हॉल्यूम याच्यामध्ये जास्त आहे. याचा आपण डिलिव्हरी डाटा बघू. हे बघा, इथे दिसेल तुम्हाला 4.90% वरती होता मागच्या सेशनमध्ये. पर्सेंटेजमध्ये जर बघितलं आपण, याची डिलिव्हरी किती गेली, 77.22%ची ही डिलिव्हरी तुम्हाला दिसेल. आपण त्यानंतर हिस्टॉरिकल डाटा पण याचा बघूया. मागच्या काही दिवसांपासून व्हॉल्यूम किती त्याच्यात, हे बघा इथे दिसेल तुम्हाला, हे व्हॉल्यूम दिसतंय. हे बघा, जे कालचं सेशन होतं 2,34,89,000चं व्हॉल्यूम होतं. अगोदर किती असायचं, 32 लाख, 28 लाख, 46 लाख, 34 लाख, 59, 78 लाख. मागच्या सेशनमध्ये बघा व्हॉल्यूम किती होतं याच्यात, जबरदस्त व्हॉल्यूम होतं. हे बघत चला, हे बघितलं पाहिजे आपण. हे बघा, बहुतेक जण या गोष्टी बघत नाही. बघत चला, तुमचा अभ्यास चांगला होणार यातून. चांगला अभ्यास होईल, चांगल्या गोष्टी समजतील तुम्हाला, आणि तुमचं प्रॉफिट पण चांगलं बनेल. कोणत्याही टेपमध्ये किती बाईंग होते, त्यांच्या लेवल बघत चालायच्या. लेवल असतात त्या ड्रॉ करत चालायच्या. खूप काही शिकायला मिळतं, खूप काही शिकायला मिळत असतं. समजलं. ई टी एफमध्ये मी तुम्हाला लेवल पण सांगितल्या. आपले नियम असतात, नियम तोडू नका. फक्त डिसिप्लिननुसार ट्रेडिंग करत चला. ई टी एफ पण असं सेगमेंट असतं की त्याच्यामध्ये पण पैसा बनतो, एकदम सेफली पैसा बनत असतो. तुम्ही ऑप्शनमध्ये लॉस करून बसाल, खूप मोठा तुमचा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जाऊ शकतो, पण ई टी एफमध्ये जाणार नाही. भले तुम्हाला एखाद महिन्यात थांबावं लागू शकतं, पण पैसा बनणारच. थोडा बनेल, चांगला बनेल, पैसा थोडा बनणार. तुमच्याकडे असं नाही की प्रत्येकाचा इन्कम सोर्स वेगवेगळा असतो. कोणाकडे कमी पैसा, कोणाकडे जास्त. आता ज्याच्याकडे जास्त पैसा असेल तो जास्त क्वांटिटी बाय करणार, प्रॉफिट जास्त दिसेल. आता ज्याच्याकडे क्वांटिटी कमी असतात, प्रॉफिट कमी दिसणार तुम्हाला. एवढंच आहे फक्त. पण पर्सेंटेजमध्ये आपण जर बघितलं ना, ते प्रॉफिट जास्तच असतं. कॅल्क्युलेशन करून बघा वर्षाचं. समजलं. त्यामुळे ई टी एफमध्ये केलेली ट्रेडिंग जी असते ना, नेहमी सेफ असते. डिसिप्लिनला फक्त तोडू नका. तर ह्या ई टी एफमध्ये तुम्हाला लेवल समजलेले असतील. व्हॉल्यूम पण मी तुम्हाला दाखवून दिलं, किती व्हॉल्यूम पण यामध्ये वाढतं आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आय टी इंडेक्स कसा वरती जाऊ शकतो ते पण मी तुम्हाला सांगितलं. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.